नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र हो, आजच्या विषयाचं नाव आहे उशिरा सुचलेले शहाणपण. मित्र हो, कालच हैदराबादमध्ये एक सभा झाली. त्याच्यामध्ये मोदीजींनी जनतेला उद्देशून भाषण केलं. त्याच्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पेट्रोल डिझेल जपून वापरा, पुढील 1 वर्षभर सोने खरेदी करू नका, त्याचबरोबर परदेशी दौरे टाळा असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं आहे की म्हणजे वर्क फ्रॉम होम करा, परत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, पर्सनल गाड्या जास्त वापरू नका, कारण त्याच्यामुळे तेल संपुष्टात येतं, तेल जास्त खर्च होतं. आणि त्यांचं म्हणणं आहे की देशात तेलाच्या विहिरी नाही आहेत मोठमोठ्या, त्याच्यामुळे आपल्याला तेलासाठी परदेशावर अवलंबून राहावं लागतं आहे आणि तिकडूनच आयात करावं लागतं आहे तेल. त्याच्यामुळे जनतेने तेल जपून वापरलं पाहिजे. खाद्यतेल देखील त्यांनी जपून वापरायला सांगितलं आहे, कारण आपल्याला खाद्यतेल देखील परदेशातून आयात करावं लागतं आहे. आणि परकीय चलन जपून वापरा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे परदेशातलं जे चलन आहे, डॉलर किंवा जे इतर काही परदेशी चलन आहे, ते जपून वापरा. आणि आपल्याकडे त्याची कमतरता आहे, त्याच्यामुळे ते जपून वापरा. आज जे आखाती युद्ध झालं त्याचा दुष्परिणाम आपल्या देशावरती झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे खाद्यतेल, परत पेट्रोल डिझेल याचा तुटवडा जाणवत आहे. हे काल त्यांनी भाषणामध्ये मोदीजींनी सांगितलं की त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की परदेशी दौरे टाळा, जास्त परदेशात जाऊ नका आणि परदेशी चलन जपून वापरा. पण माझं म्हणणं आहे की मग मोदीजी इतके दिवस गप्प का होते? तुम्हाला हे पूर्वी पण सांगता आलं असतं. ज्यावेळी लढाई चालू झाली त्यावेळी तुम्ही का नाही सांगितलं? आता तुम्ही इतक्या दिवसानंतर सांगताय. फार पूर्वी तुम्ही हे सांगू शकला असतात, परंतु खूप उशीर झाला आहे या गोष्टीला. लढाई चालू होऊन किंवा 2 ते 3 महिने उलटून गेले आणि तुम्ही आता ते जनतेला सांगताय की असं करू नका, तसं करू नका, वर्क फ्रॉम होम करा. मग इतके दिवस का गप्प होतात? आता जशा 5 राज्याच्या निवडणुका उलटल्या तसे मोदीने भाषण सुरू केलं आणि आपल्याकडे असे प्रॉब्लेम आहेत, तसे प्रॉब्लेम. मग तुम्हाला इतके दिवस प्रॉब्लेम दिसत नव्हते का? 2-3 महिने तुम्ही का गप्प होतात? लढाई सुरू होऊन 3 महिने झाले. त्याच्यामुळे मोदींना खूपच उशीर झाला आहे हे सगळं सांगण्यासाठी. मोदींनी हे जे भाषण दिलं त्याचं समर्थन त्यांचे म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याचं समर्थन केलं आहे. ते देखील म्हणाले आहेत की मोदीजी योग्यच बोलले आहेत आणि आपल्याकडे परदेशी म्हणजे तेल आणि खाद्यतेलाचा तुटवडा आहे, त्याच्यामुळे जनतेने तेल जपून वापरलं पाहिजे. याचं समर्थन फडणवीसने देखील केलेलं आहे. त्याचबरोबर काँग्रेसने याच्यावरती टीका केली आहे की मोदीजी हे मोदीजींनी केलेल्या राजकारणामुळे आज देशावर ही परिस्थिती उद्भवली आहे असं काँग्रेसने टीका केलेली आहे. माझं म्हणणं आहे की मोदीजींनी हे पूर्वीच सांगायला हवं होतं जनतेला. म्हणून आम्ही या विषयाचं नाव दिलं आहे उशिरा सुचलेले शहाणपण. चला मित्र हो, मी तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी एका नवीन विषयावर बोलू आणि एक नवीन अपडेट तुम्हाला मी देत राहीन. काही राजकारणामध्ये किंवा देशात काय चाललं आहे याचं मी नवीन तुम्हाला अपडेट देत राहीन. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.